आम्ही सारे खवय्ये. आपण गप्पा मारणार उमा गुजराती यांच्याशी. नमस्कार काकू. नमस्कार. कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि तुम्ही त्यांच्या सासूबाई हो ना? तुम्ही काकू लागता त्यांच्या मिस्टरांच्या? हो. अच्छा, बरं तुम्ही सुरुवातीपासूनच राजगुरुनगरमध्ये होतात का दुसरीकडे कुठे राहायचं? नाही, मी दुसरीकडे राहत होते. हा, कुठे? जवळ खरपुडी म्हणून गाव आहे. खरपुडी? हा. खरपुडी नावाचं गाव आहे. तिथे मी 10 वर्ष राहत होते. नंतर मुलांचं शिक्षणाकरता इथे राजगुरुनगरमध्ये आले. अच्छा, आणि बाकी तुमच्या घरी कोण कोण असतं? माझे मिस्टर, मुलगा, सून आणि नात. अच्छा, काय करते नात? केवढी? नात छोटी अजून 1 वर्षाची झाली आता. अगदीच छोटीच. म्हणजे ऍक्च्युली आजीच म्हणजे अति कामामध्ये, आजी नातीचे लाड करण्यामध्ये बिझी ना. काय काय आवडतं नातीला? काय खाऊ आवडतं तुमच्या? तिला सर्व आवडतं. खायला लागली सगळं? हो, खाते. खायला लागली. पण आता मामाकडे गेली ती. मामाकडे गेली. ओके. आणि सुनबाई तुमच्या राजगुरुनगरच्याच आहे? नाही, शेरपूरची. शेरपूर? धुळ्याच्या पुढे. धुळ्याच्या पुढे. बरंच लांब आहे. तर या अशा चांगल्या भऱ्यापुऱ्या परिवारामध्ये आपण आलो आहोत. आणि त्याच्यामुळे तुम्ही आज आम्हाला जे पदार्थ दाखवणार आहेत ते कोणाच्या आवडीचे आहेत? तुमच्या मुलीचे, अहोंचे का मुलाचे? कोणाचे? सगळ्यांनाच आवडतात ते पदार्थ. सगळ्यांना आवडतात. दोन्ही गोड आहेत, आंबट? काय तिखट आहे दोन्ही पण. दोन्ही तिखट आहे? हो. बरं, ठीक आहे. मग त्यातला पहिला पदार्थ काय आहे तो? पहिला कुठला शिकवतो? मोदकाची आमटी. मोदकाची आमटी? हो, वाव. म्हणजे मोदकात तुम्ही सारण तिखट भरणार? अच्छा अच्छा, मला डिटेल आवडेल अगदी नक्की शिकायला. तर आपण बघूया डिटेलमध्ये याचं साहित्य काय काय. हे मळलेलं डाळीचं पीठ आहे. कांदा, ओलं खोबरं, तिळाचा कूट, हळद, तिखट, धना पावडर, गरम मसाला, खसखस, हिंग, मोहरी, काळा मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ. तेल तापत ठेवलेलं आहे आपण. साहित्य झालं, तुम्ही लिहून घेतलं. मला सांगा काकू, आपण आता आधी काय बनवतोय? ही तयारी, सारण तयार करतो आधी. ओके, सारण. तर कांदा आधी घाल? नाही, आधी मोहरी. आधी मोहरी, फोडणी आधी. आता काय देऊ? हिंग टाकायचंय. आता काय देऊ? आलं लसूण पेस्ट. आणि मग हळद लागेल ना? का हळद वरनं घालणार आहे? कांदा घालायचा. कांदा घेतोय आपण बारीक चिरलेला. कांदा परतून घ्यायचा आहे चांगला. काकू, मला सांगा की हा जो पदार्थ आहे हा थोडाफार विदर्भातला आहे का? म्हणजे नागपूर साईडचा किंवा असं? तुम्ही कुठे शिकलात? कुठे हा पदार्थ? मी आईकडे शिकले माझ्या. तुमच्या कुठे? तुमच्या आई माहेर कुठचं आहे? सिन्नर, नाशिक जवळ. सिन्नर. ओके. हा, सिन्नर साईडला पण हे केलं जातं. बरोबर, नाशिक साईडला. अतिशय मस्त ऍक्च्युली तिखट आणि रस्सेदार असा हा जिन्नस आहे ना. मस्तच लागतो. मला वाटतं त्या पोटलीमध्ये तुम्ही म्हणजे मोदक करणार ना? हो. चण्याचं जे पीठ भिजवून घेतलंय त्याच्यात हे सारण भरून आणि मोदक करणार. त्याचे मोदक करणार आणि मग त्याचा परत रस्सा करून त्याच्यात ते मोदक टाकायचे. मस्त लागतं ते, मस्त लागतं. आता काय हवंय? तिळकूट. फक्त प्रत्येक प्रदेशानुसार त्याचं थोडंफार आतलं जे सारण आहे ते बदलत जातं. तीळ भाजून आपण कूट केले. आता काय घालायचंय? खोबरं. ओलं खोबरं. ओलं खोबरं. याने मला वाटतं त्याचा जो एक पदार्थाचा जो तिखटपणा आहे, ओल्या खोबऱ्याने जरा असं माइल्ड छान लागेल. आता या पावडरी धणे पावडर घातली आपण? नाही घालायची. घालू? धणे पावडर, जिरं पावडर आणि गरम मसाला. जिरा पावडर. खसखस घालायची. हा, खसखस आधी घालून घेऊया. ती जास्ती घालायची का? हो ना, चमचाभर. हो, पण त्याने चव छान येईल त्याला आणि खमंगपणा येईल. ऍक्च्युली हळद आणि तिखट. प्लेन तिखट आहे ना? हो. अर्धा चमचा काळा मसाला. हा तुम्ही घरी केलेला आहे? हो. मस्त आहे. ह्याच्यामध्ये
सगळे गरम मसाले आहेत ना, आणि तो भाजून तुम्ही दळून आणले. हा, तो चांगला भाजला गेल्यामुळे त्याला असा काळपट रंग आलेला आहे. हा काकू, तिखट नाहीये ना याच्यात? नाही का आहे? मिरची आहे. मिरची आहे पण जास्ती नाही ना? नाही. हा, म्हणून आपण सेपरेटली आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालायचं. ते काय राहिलं? कोथिंबीर राहिली ना? मीठ. हा, मीठ. अशा मी मीठच विसरलो होतो. असं असतं मोठ्या माणसांबरोबर करताना, ते लोक नाही विसरत, आम्ही गप्पांमध्ये विसरलो. आता काय राहिलंय? कोथिंबीर. काकू, पण हे पीठ जे घेतलं ते कशाला घेतलं? हिंग येतो. हिंग. मग घातला हिंग? हो घातला. फोडणीत घातला ना? ओके, फक्त कोथिंबीर राहिली. सारण तयार झालं. पीठ आपल्याकडे आहेच भिजलेलं. पिठामध्ये काय काय आहे काकू? तिखट, हा, हळद, मीठ. डाळीचं पीठ आहे ना? हो, डाळीचं ओके. पीठ आहे. तिखट, हळद, मीठ आणि तेल घालून भिजवलंय. ओके. छोटे छोटे मोदक करणार आहे का मोठे करणार? छोटे. साधारणतः किती लाटी लागेल? इतकी? हो. घ्या. हे चांगले तळून घेऊन, म्हणजे नुसतेही खाल्ले जातील ना, इतके छान आहे ते. ओव्हरऑलच त्याची कृती इतकी मस्त आहे की नुसते पण हरकत नाहीये ते करून खायला. आणि आता आपण मोदक तर तळून होत आहेत, आणि तळून झाले की त्याच्यानंतर आधी रस्सा तयार करायचा. पण बरं, त्याला पण काही फोडणी वगैरे करणार? हो, फोडणी करणार. बरं, ठीक आहे, त्याची तयारी करूया आपण. त्याला जे पेस्ट वापरणार आहोत तो हाच मसाला आहे जो आपण मोदकाच्या आतमध्ये, सारणामध्ये वापरलेला आहे. आपण आता रश्श्याची तयारी करतोय. मला सांगा काकू, काय काय घेतलंय आपण? कांदा आणि खोबरं भाजून घेतले. ओके, रेग्युलर आपण भाजतो असं. आणि त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालायची. हा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. म्हणजे हिरवं वाटण तयार. हो. ना? आलं लसूणचं आहे पेस्ट. ती थोडीशी घालायची. कारण अति उघड नाही चांगलं. हिरवी मिरची थोडीशी. कोथिंबीर पण. आणि कोथिंबीर घालायची. याच्याने त्या वाटणाला मला वाटतं ग्रीनच कलर. हो, ठीक आहे. आता मिक्सर मधनं ह्याची पेस्ट करून. हो. मोदकही झालेले आहेत आपली. मी म्हटलं तुम्हाला ती पेस्टला हिरवा रंग आला, तर ती हिरवी पेस्टही तयार आहे. आता फोडणी करायची आहे ना? हो. आणि फोडणीत पण आपण काळा मसाला घालतोय, तुमचा घरचा. हो ना, गरम मसाला. ओके. आणि कढीपत्ता. आधी कढीपत्ता, नंतर थोडीशी हळद घालायची. नंतर हा वाटलेला मसाला गोळा तो परतायचा ना? तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. आधी आता काय देऊ? आता थोडंसं तिखट टाकायचं आहे. पुढे. आणि हा जो मसाला आहे काळा, तोही आत्ता घालायचा? तोही काळा मसालाही थोडासा घालायचा आहे. मीठ. घालू पाणी? हो. आणि हे उकळत आहे तोपर्यंत आपण त्याच्यात लगेच मोदकही सोडू शकतो ना? हे उकळल्यानंतर मोदक टाकायचे आणि परत एक उकळी यायची. टाकल्यानंतर परत? उकळी आलेलीच आहे, तुम्हाला दिसते. तर आपण मोदक त्याच्यात सोडले की तो पदार्थ रेडी झालेला आहे. म्हणजे एक उकळी आमची जोपर्यंत येते तोपर्यंत तुम्हाला साहित्य आणि कृती घ्यायला हरकत नाही. तर साहित्य आणि कृती घ्या. मोदकांची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हळद, तिखट आणि मीठ घालून मळलेलं बेसनाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, तिळकूट, हळद, तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, खसखस, हिंग, मोहरी, काळा मसाला, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये तिळकूट,
ओलं खोबरं, धणे पावडर, खसखस, तिखट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून सारण वाफवून घ्यावं. बेसनाच्या मळलेल्या पिठाची पारी करून त्यामध्ये सारण भरून मोदक तयार करावेत आणि ते खरपूस तळून घ्यावेत. भाजलेलं ओलं खोबरं, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि कोथिंबीर एकत्र वाटून सारण तयार करावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हळद आणि वाटण परतून घ्यावं. त्यामध्ये तिखट आणि पाणी घालून रश्श्याला एक उकळी येऊ द्यावी आणि त्यामध्ये तळलेले मोदक सोडावेत. आम्ही